मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी दसऱ्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून देत असते. ती मोठ्या आईला टोचून बोलत असते की दुष्ट प्रवृत्तींचा आज नाश होणार आहे. एवढ्यात गीता म्हणते की आई, मला सगळ्यांचा फोन यायला लागलाय. कॉलेजमध्ये दांडियाची सगळी कामं बाकी आहेत अजून. पळते. दादा, तू निघणारस का? शांतनू म्हणतो की तू हो पुढे, मी नंतर येईल. गीता म्हणते की ठीक आहे, तुम्ही नंतर या, मी जाते. पल्लवी, तू लवकर ये, कारण इव्हेंटच्या आधी आपल्याला काही बोलावं लागणार आहे. पल्लवी म्हणते की हो, आपण बोलूयात, तू हो पुढे, मी येतेच. मग गीता तिथून निघून जाते तेव्हा प्रदीप म्हणतो की आता मलाही निघायला हवं. वरी म्हणते की अहो, सणाच्या दिवशी इतक्या लवकर कुठे निघालात? मोठे काका म्हणतात की त्याला कॉलेजच्या फंक्शनच्या तयारीसाठी जायचं आहे, त्याला जाऊ दे. प्रदीप, जा तू. प्रदीप म्हणतो की माझा मोबाईल राहिला तेवढ्या रूममध्ये, तो घेतो आणि जातो. मग प्रदीप तिथून निघून जातो. प्रदीप गेल्यानंतर पल्लवी. मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 750 लाईक्स. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आदिती मॅम संशयाने त्याच्याकडे बघत असतात. इकडे प्रभाकर सर म्हणत असतात की आदिती, पल्लवीचा संशय खरा ठरला. प्रदीप सकाळी लवकरच कुठेतरी जाणार आहे. आणि तू बघितलं ना, दादा कसे सपोर्ट करत होते त्याला. आता त्याच्या मागावर जायलाच हवं. पल्लवी म्हणते की पण आता जर तुम्ही घराबाहेर गेला आणि तुमच्याबद्दल कोणी विचारलं तर काय सांगायचं? म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे हे आपण संध्याकाळी सांगू शकतो. आत्ता काय कारण सांगायचं? आदिती मॅमचं लक्ष बेडवर जातं. त्या म्हणतात की आपण एक आयडिया करू शकतो. ते ना, आपण उषा वगैरे लावूयात, चादर घालूयात आणि प्रभाकर झोपलाय असं सांगूयात. कशी वाटली आयडिया? प्रभाकर म्हणतो की हो, हे बेस्टच आहे, चांगलंच आहे रिझन. निघतो आणि मी कार घेऊन जात नाही, कारण मी कार घेऊन गेलो तर त्याचा संशय वाढेल आणि घरी पण सगळे विचारतील, त्यापेक्षा मी रिक्षानेच जातो. प्रभाकर तिथून जायला निघतो तेव्हा आदिती मॅम म्हणतात की जपून जा आणि हाताची काळजी घे. काही लागलं तर मला फोन कर लगेच. प्रभाकर बाय म्हणून तिथून निघतो. प्रभाकर गेल्यानंतर इकडे पल्लवी आणि सर्वजण तयारी करू लागतात. प्रदीप गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो तेव्हा प्रभाकर सरही मागोमाग जातात आणि म्हणतात की आज काही करून शोधलं पाहिजे की प्रदीप कुठे जातोय. प्रदीप पुढे गाडीत चाललेला असतो आणि प्रभाकर सर मागोमाग रिक्षाने येत असतात. पल्लवी, आदिती मॅम, बब्बन आणि पुष्पा बेडवर चादरी घालत असतात, त्या लावत असतात. एवढ्यात दरवाजा वाजतो. दरवाजाचा आवाज ऐकून हे सर्वजण खूप घाबरतात. तनू दार उघडतो पर्यंत यांच्या सर्व उशा वगैरे लावून झालेल्या असतात. शांतनू आल्यावर सर्वांना विचारतो की हे काय चाललंय इथे? बाबा काही झोपलेत का? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हो, झोपलाय आत्ताच तो. शांतनू म्हणतो की मग असे पांघरून घेऊन का झोपलेत? त्यांना काही त्रास होतोय का? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की थोडीशी थंडी वाजत होती. शांतनू बेडजवळ जातो आणि म्हणतो की बाबांच्या हाताला मलम लावायला आलोय मी. पांघरून काढणारच तोच आदिती मॅम म्हणतात, एक मिनिट, मी मलम लावलाय. झोपलाय तो, त्याला उठवू नकोस आता. तेव्हा शांतनू जोरात औषधांचा डबा टेबलवर आपटतो आणि म्हणतो की अरे, माझं काही ऐकून घ्यायचं नाही. माझ्याकडून माझे सगळे अधिकार काढून घ्यायचे ठरवलंच तुम्ही. दरवेळी असत होतं. आता सकाळी ठरलं होतं ना की बाबांच्या हाताला मी मलम लावेल. शांतनू रागाने तिथून निघून जातो. पल्लवी पटकन दार लावते आणि मनातल्या मनात म्हणते की मला माफ करा शांतनू, आज मी पहिल्यांदा तुमच्याशी खोटं बोलले. पण मी शब्द देते तुम्हाला, आज मोठी आई आणि मोठ्या काकांचा खरा चेहरा समोर आणणारच. सत्य समोर येणारच. इकडे विभावरी मोठे काका आणि शांतनूला चहा घेऊन येते. मोठे काका शांतनूला म्हणतात की शांतनू, तिकडची तयारी सगळी झाली आहे ना? शांतनू देखील म्हणतो की हो मोठे काका. मेघना पल्लवीला म्हणत असते की पल्लवी, कॉलेजच्या फंक्शनसाठी आपण सकाळीच आवरून ठेवलं ते बरं झालं ना? पल्लवी म्हणते की हो. विभावरी म्हणते, या सगळ्या गडबडीत पल्लवी तुझी परफॉर्मन्सची तयारी तर झाली आहे ना? पल्लवी म्हणते की ह्यावेळी फारसा वेळ नाही मिळाला तयारीसाठी, पण तरीही आम्ही ऑनलाईन बरीचशी तयारी केली आहे. आता बघूयात कसं होतं सगळं. मेघना म्हणते की अगं पल्लवी, नेहमीप्रमाणे छानच होईल. पल्लवी म्हणते की बरं चला आता मी निघते, कारण गीताचा फोन येऊन गेलाय. सगळं साहित्य जमा झालंय की नाही, बॅकस्टेजचं सगळं बघावं लागेल. मी होतेच पुढे, तुमचं आवरून झालं की तुम्ही देखील या. विभावरी म्हणते की पण अगं तू जाणार कशी आहेस? पल्लवी म्हणते की बघू, मी जाईन. शांतनू म्हणतो की बरं चला, येतो मी आता. शांतनू पल्लवीला न घेताच जातो, त्यामुळे मोठ्या आई आणि मोठ्या काकांना तर आनंदच होतो.
पल्लवी म्हणते की विभा काकू मी येते. ती मोठ्या आईला आणि मोठ्या काकांना देखील म्हणते की येते मी. निघून गेल्यावर विभावरी तिच्याकडे बघत असते. मोठी आई म्हणते की तिच्याकडे असं बघत बसण्यापेक्षा जायचं होतं ना तिच्याबरोबर. निघायचं आहे ना आपल्याला, चला आवरा पटकन. तेव्हा विभावरी आणि मेघना तिथून निघून जातात. शांतनू मनातच विचार करत असतो की आज पल्लवीचा परफॉर्मन्स आहे. ॲक्च्युली तिला ऑल द बेस्ट करायला हवं. कसं करू? शांतनू गाडीत बसलेला असतो. पल्लवी तिची निघून जात असते. शांतनू गाडीचं हॉर्न वाजवतो. पल्लवी बघते आणि मित्रांनो, आज आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 750 लाईक्स. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा चालायला लागते. शांतनू पुन्हा एकदा हॉर्न वाजवतो. तेव्हा शांतनू पल्लवीजवळ गाडी उभी करतो. पुन्हा एकदा हॉर्न वाजवतो. पल्लवीला शांतनूचा इशारा कळतो. मग ती गाडीत बसते. गाडीमध्ये एका वाटीत एक नोट आणि पेढा ठेवलेला असतो. पल्लवी ती नोट वाचते. त्यात लिहिलेलं असतं की आज तुझा परफॉर्मन्स आहे, ऑल द बेस्ट. पल्लवीला तर खूपच आनंद होतो. मोठ्याने शांतनूला थँक्यू म्हणते आणि प्रसाद देखील खाते. शांतनू देखील नकळत स्माईल करत असतो. पल्लवी मनातच म्हणते, देवीचा प्रसाद तर मी विसरूनच गेले होते, तरीही प्रसाद माझ्यापर्यंत पोहोचलाच. म्हणजे देवीची कृपा आहे माझ्यावर. आज जे काही करायला निघाले त्यासाठी देवीने मला कौल दिलाय. प्रसाद शांतनूंनीही माझ्यासाठी ठेवलाय. थँक्यू शांतनू. आणि मग पल्लवी आणि शांतनू तिथून निघून जातात. इकडे मोठे काका फोनवर बोलत असतात. सांगत असतात की निघतोच आहे मी आता इथून. ते मोठ्या आईला म्हणतात, निघायचं का? कॉलेजला पोहोचल्यावर मला काही गोष्टींची माहिती मिळवायची आहे. चला आता. मोठी आई म्हणते की हो. विभावरी, मेघना, अगं इतका का वेळ लागतोय? तेव्हा विभावरी आणि मेघना म्हणतात की आम्ही तयारच आहोत. तेवढ्यात आदिती मॅम देखील तिथे येतात. विभावरी म्हणते की तुमचीच वाट बघत होतो आम्ही, तुम्ही येताय ना आमच्यासोबत? तेव्हा मोठे काका म्हणतात की प्रभाकर कुठे, त्याला निरोप दिलाय ना? आदिती मॅम म्हणतात की डॉक्टरांची आजच अपॉइंटमेंट मिळाली आहे, चेकअपला जायचं आहे ना, मी घेऊन जाईन त्याला, आम्ही डॉक्टरांकडूनच कॉलेजला येऊ. कदाचित थोडा उशीर होईल. तेव्हा विभावरी म्हणते की तुम्हाला जर मदत लागणार असेल तर मी थांबू का? आदिती मॅम म्हणतात की नाही गं, त्याची काही गरज नाही, मी नेईल सांभाळून त्यांना. मोठी आई म्हणते की हिला कधीच कोणाची गरज नसते. आपण निघूया का? ज्याला यायचं असेल ते येतील. हे कुणावरही जबरदस्ती नाही आहे. ला असं म्हणून मोठी आई, मोठे काका, विभावरी आणि मेघना तिथून निघून जातात. आदिती मॅम मनात म्हणतात की जाता जाता टोमणा मारलाच. तरी बरं, प्रभाकरविषयी फार काही नाही विचारलं. हो, प्रभाकर कुठे पोचलाय बघायला हवं. इकडे प्रदीप गोडाऊनजवळ पोचलेला असतो. प्रभाकर सर देखील रिक्षा घेऊन तिथे पोचतात. ते विचार करतात, प्रदीपची गाडी इथे, हे कुठलं ठिकाण आहे पण? नक्कीच काहीतरी गडबड आहे. रिक्षावाल्याचे पैसे देऊन ते तिथून निघतात. प्रदीप आतमधून जाऊन येतो आणि त्याच्या साथीदारांना म्हणत असतो की दोघंजणं तावडेजवळ थांबा, बाहेरून कुलूप वगैरे लावा आणि एकाने बाहेरच थांबा. त्यांचं सगळं बोलणं प्रदीप गाडीच्या आडून ऐकत असतो. प्रदीप म्हणत असतो की मोठे साहेब आणि मी कॉलेजच्या फंक्शनमध्ये आहोत. ते झालं की आम्ही इकडे येतोच, आज तावडेला संपवायचं हे नक्कीच. प्रभाकर सर मनात विचार करतात की ही माणसं कोण आहे प्रदीपसोबत? ओळखीची तर वाटत नाही आहे. प्रदीप नक्की करतोय तरी काय? तेवढ्यात आदिती मॅमचा प्रभाकरला फोन येतो. प्रभाकर आदिती मॅमला म्हणत असतात की मला जास्त बोलता येणार नाही आहे, मी प्रदीपचा पाठलाग करतोय. रवीचा संशय खरा होता. प्रदीपबरोबर 2 माणसं आहेत आणि त्यांचं काहीतरी चाललं आहे. मला नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. रवी बोलली ते खरं आहे. प्रदीप गाडीजवळ आलेला असतो. त्याचे साथीदार त्याच्या मागे साहेब करत येतात. ते विचारतात की तुम्ही परत कधी येणार आहेत? प्रदीप म्हणतो की बोललो ना काम झालं तर येतो म्हणून, आणि इकडे तिकडे टाइमपास करू नका, नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. प्रभाकर सर आदिती मॅमचा फोन ठेवतात आणि मग ते एका बुलेटच्या मागे जाऊन लपतात. ते म्हणतात की प्रदीप नक्की बोलतोय काय या माणसांसोबत? बोलणं झाल्यावर प्रदीप तिथून निघून जातो. प्रभाकर सर मनात म्हणतात की चला, याला काही कळलं नाही आहे पण मला सगळा अंदाज येतोय. मग त्या साथीदारांपैकी 2 साथीदार आतमध्ये जातात. एक जण कुलूप घालतो आणि बाहेर थांबतो. सर्व प्रकार प्रभाकर सर बाहेरून बघत असतात. म्हणतात की आदितीला इथेच बोलून घेतो. कॉलेजमध्ये दांडियाचं छान नियोजन केलेलं असतं. त्या म्हणते की मॅम तुमच्यासाठी काही लिंबू पाणी वगैरे मागवू का? मोठी आई म्हणते की नाही नको. मोठी आई मनात म्हणते की ही ज्योती नको त्यावेळी ट्रिपला निघून गेली.
आज पल्लवीला अद्दल घडवायला तिलाच सांगणार होते. आता दुसरं माणूस शोधायला हवं. मोठी आई त्यातल्या एका मुलीला बोलवते आणि म्हणते की जरा इकडे ये ना. ती विचारते की काय झालं. तेव्हा मोठी आई म्हणते की मला एक कागद पेन्सिल मिळेल का. तेव्हा ती मुलगी मोठ्या आईला कागद पेन्सिल देते. मोठी आई त्यावर लिहिते, आयुष तू 1 नंबरचा बावळट आणि मूर्ख मुलगा आहेस. ती सांगेल त्यावर फक्त शेपूट हलवतो. पल्लवी सगळ्यांना सांगत असते. तुझ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या पल्लवीला दांडिया खेळताना चांगलीच अद्दल घडवायची संधी आहे. विचार कर आणि अपमानाचा बदला घे. आई पुन्हा त्या मुलीला बोलवते आणि म्हणते की ही चिठ्ठी आहे ना, तो निळा ड्रेस घातलेला मुलगा आहे ना त्याला दे. ती म्हणते की कोणी दिली हे सांगायचं नाही हा बाळा. ती मुलगी आयुषला चिठ्ठी देते. विचारतो की कोणी लिहिली. ती मुलगी म्हणते माहीत नाही, मी आलेच. आयुष ती चिठ्ठी वाचतो. त्याला भयंकर राग येतो. आई म्हणते की आपल्या ताकदीवर तुला एवढा माज होता ना पल्लवी, माझ्याशी लढायला निघाली होतीस ना. आज तुझा हा माज कसा परस्पर उतरवते ते बघशीलच. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवीला तावडेबद्दलची सगळी माहिती समजते. मग पल्लवी दुर्गामाताचा रोल प्ले करत असते. म्हणत असते की जेव्हा जेव्हा दुष्ट लोक वाढतील तेव्हा मी त्यांचा नाश करेल. ती इतकी भयानक दिसत असते की मोठ्या आईला वाटतं की खरंच ती त्रिशूल घेऊन तिच्या मागे लागली आहे. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आरती अग्रवाल, रुपाली चव्हाण, अनिकेत ढगळे, कमलाकर गायकवाड, निकिता जोशी, वनिता देशपांडे, सुनीता केंडे, नलिनी सावळे, कामिनी सुनार, रेश्मा पवार, दत्ता, गीता हलदाकर, गौरी यादव, प्रियंका मोहिते, राणी बेलोटे, मारुती मोरे, योगेश टोनसाळी, रश्मी मिस्त्री, शिल्पा फाळके, पद्मा पाटील, लक्ष्मी सूर्यवंशी, मिनल पेडणेकर, आनंद केसवानी, गीता होंगेकर, नीलम कुलकर्णी, ज्ञानेश्वर आचारी, सुनंदा जोशी, सविता भरम, तनुजा शोकालकर, रेश्मा भगत, दारवी बोधारे, दिनेश पाठक, अनुराधा थोरात, पूनम पाटील, वंदना नांबडे, जगंधा चिर्लेकर, कैलास जाधव, कृष्णा वेणी दासारी आणि व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.